पुणेकरांनो, तुम्हीही बाजारातून फळ विकत घेताय? थांबा, हा प्रकार पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. सर्रास लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरात फळांमध्ये भेसळ केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कचऱ्यामध्ये टाकून दिलेली फळं गोळा करून पुन्हा त्याची विक्री केली जात होती. यावेळी टाकून दिलेली मोसंबी पाण्यात धुतली जात आहे आणि नंतर बाजारात विकली जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेनंतर मोसंबीला एक आश्चर्यकारक सोनेरी चमक येते, ज्यामुळे ती ताजी आणि आकर्षक दिसते. नैसर्गिक पद्धतीने फळे पिकवण्यासाठी जास्त कालावधी लागतो, त्यामुळे फळं लवकर पिकावी यासाठी फळ विक्रेत्यांकडून विविध प्रकारच्या रसायनांचा वापर होत असल्याचे आढळत आहे. पर्यायाने सेंद्रिय घटक नष्ट होऊन रासायनिक घटकांची भेसळ वाढल्याने ही फळे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या घटनेची दुसरी धक्कादायक बाजू म्हणजे हे काम अवघ्या 11 ते 12 वर्षाच्या लहान मुलांकडून केलं जात आहे. त्यांची दुर्दशा सहानुभूती निर्माण करू शकते, परंतु खरी चिंता म्हणजे अशा अस्वच्छ पद्धतीमुळे निर्माण होणारा गंभीर आरोग्याचा धोका. रासायनिक प्रक्रिया किंवा दूषित पाण्याच्या संपर्कामुळे ही फळे खाण्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे फळे खरेदी करताना सावधगिरी बाळगा.